ऋतूनुसार आपण उन्हाळ्यामध्ये काही मेन जे आजी-आजोबांचा एक फंडा आहे, तसं आपल्या साडीच्या लाह्या बाहेर आल्या पाहिजेत. धने, जिरे पाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर आंब्याचा मुरांबा केलेला असतो बघ, हं. की काही खायला म्हणजे चटण्या वेगवेगळ्या, म्हणजे जवसाची चटणी किंवा कारळ्याची चटणी, ह्या अळशीची चटणी, हे सगळं म्हणजे तोंडी लावण्याचे जे पदार्थ आहेत ना, ते ह्या ऋतूत वाढवायचेत, की कोशिंबिरी आहेत, की गाजराची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर, की ज्यामुळे शरीरातला पाण्याचा अंश टिकून राहायला मदत होते. कैरी येते, सो कैरीचा तक्कू करू शकतो. आता कैरी खाताना बऱ्याच जणांना आंबट असल्यामुळे आंबाताच्या पेशंटना मी सांगते, की मिठाबरोबर सुंठ लावा. म्हणजे तुम्ही खाऊ शकाल, की म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि आपण असं करू शकतो, की सकाळ, दुपार, रात्र असे 3 डिव्हिजन्समध्ये आपण डिव्हिजन करून वेगवेगळ्या चटण्या असतात बघ ना, खजुराची चटणी आहे किंवा कोथिंबिरीचा रस आहे, पुदिना आहे. याचा उपयोग जर आपण ह्या ऋतूमध्ये सगळ्याचा केला, तर पचन चांगलं राहतं, शरीरातली उष्णता मेंटेन राहते आणि आय वुड सजेस्ट की तुम्ही डोसा, पीठ वगैरे हे बाहेरनं विकत न आणता तुम्ही घरी बनवा. म्हणजे उडदाची डाळ, तांदूळ हे घरी भिजत घाला आणि मग तुम्ही ते करा. म्हणजे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये बाधणार नाहीत किंवा त्याचा तुम्हाला त्रास नाही होणार, की कसं असतं बाहेरचं पीठ किती दिवस आंबलेलं आहे आपल्याला माहीत नाही हं. ना. बरोबर. सो घरी भिजवलेलं पीठ इमिजिएटली घातलं तरी डोसे छान होऊ शकतात, की असे काही पदार्थ घ्यायचे, की ज्यामुळे ना आपण असं म्हणू शकतो, की तुमच्या जिभेवरची चव पण मेंटेन राहील आणि तुमचं आरोग्य पण उत्तम राहील. म्हणजे दोन्हीची सांगड आपल्याला घालायची आहे, की सकाळपासून रात्रीपर्यंत हे शेड्यूल आपण फॉलो करायचं. असं आपण लिहून ठेवलं, की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि जमलं तर ब्रेड अव्हॉइड करायचा उन्हाळ्यात. ओके. कारण तो पचायला एकतर जड आहे, इंडायजेशन होतं आणि मग पुढे त्रास होतो आणि मातीच्या भांड्यात लावलेलं दही म्हणजे उन्हाळ्यामध्ये खरं तर आयुर्वेद म्हणतं, की दुपारी झोपू नका. फक्त एक दिवा म्हणजे नको सांगितलंय, पण वामकुक्षी घेऊ शकता, की डाव्या कुशीवर झोपून तुम्ही 10 मिनिटं तरी झोपू शकता, की त्यामुळे तुमचं लिव्हर फंक्शन चांगलं होतं. हं, हं. आणि दही त्यांनी नुसतं दही खायला नाही म्हटलंय उन्हाळ्यात, पण तुम्ही त्याच्यात थोडी साखर घालून घेऊ शकता किंवा ताक म्हणजे ताकासारखं औषध नाही, की जे घेतल्यावर एक रिलॅक्सेशन येतं. पण ते पाणी पातळ ताक करा आणि स्ट्रिक्टली त्याच्यात तुम्ही आलं घालायला विसरू नका.